मीडिया न्यूज आपण शिरसाळ या ठिकाणी GVT ट्रस्ट यांच्या अंतर्गत या ठिकाणी जी लागवड चालू आहे वृक्ष लागवड तर त्या संदर्भात मयंक गांधी साहेबांसोबत चर्चा करणार आहोत। तर हा जो उपक्रम आहे शिरसाळ म्हणजे गेली 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी शिरसाळमध्ये पाण्याचा तुटवडा भासत होता। या परिसरामध्ये पाणी मुबलक प्रमाणात भेटत नव्हतं। तर त्या संदर्भात आणि आता जी लागवड चालू आहे या संदर्भात काय सांगाल, म्हणजे हा उपक्रम या ठिकाणी कशामुळे चालू केला आपण? आता मी ते सेंटर चालू केलं म्हणजे मी पण शिरसाळा वासी झाला आहे, बरोबर। आणि शिरसाळाला 3 चीज हवे, एक पाणी, दुसरा हरित शिरसाळा आणि तिसरा त्यांच्या उत्पादन कसा वाढवायचा। तो तुम्हाला माहीत असेल की इथे पाण्याचा एवढा प्रॉब्लेम होता, पण आम्ही 2 तलाव 16 एकर आणि 25 एकरच्या केलेल्या आहे। म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम तो संपलाच समजून घ्या। आणि तिथे वॉकवे लावलेला आहे, गार्डन बनवणार, जिम होणार आहे, म्हणजे लोकांच्यासाठी, पोराच्यासाठी, सिनियर सिटीजनसाठी, लोकांसाठी एक वेगळा अनुभव पण होणार, पाण्याचा प्रॉब्लेम पण सॉल्व होणार, आणि जे पाणीच्या करताना जे माती निघाली ते आसपासच्या शेतात जिथे लास्ट इयर अतिवृष्टी झाली होती आणि वाहून गेला होता त्याला पण त्याचा फायदा होणार आहे। तो ते केल्यानंतर आता आम्ही झाडं जास्तीत जास्त लावूया, कारण जेवढे झाड लावणार तेवढा पाऊस जास्त येतो। म्हणजे हा आता तुमच्या समोर जे आहे तर 2 एकरमध्ये 20,000 झाड आज लागणार आहे, उद्या दुसरे 20,000 लागणार। असं करून आम्ही आमचे एक कार्यक्रम आहे पूर्ण बीड एरियामध्ये 25 लाख झाड लावायच्या। एक आठवड्यामध्ये गुरुपौर्णिमाच्या 29 उद्या आहे, तो एक आठवड्यामध्ये 25 लाख झाड लावायचे होते। असं वाटतात की आता 25 लाख झाड नाही होणार, 50 लाख झाड होणार, 40 लाख तो कालपर्यंतच झाले। तो हा एक विश्वविक्रम आहे। पूर्ण विश्वामध्ये गव्हर्नमेंटला सोडून कोणी एवढा काम केलेलं आहे, आणि तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंटचं काम कसं असतं। तो एक खरा काम आहे, आणि एक झाडाला आम्ही ॲपमध्ये ट्रॅक करतो कुठे लावलेलं आहे, आणि 1 वर्षानंतर एक थर्ड पार्टी येऊन सगळं बघणार की जेवढे झाड लावले त्याच्यामध्ये किती वाचले आणि किती मेलेले आहे। तसं एक सायंटिफिक वैज्ञानिक स्टाईल आम्ही इथे हरित शिरसाळा बनवायची ट्राय करतो। आता तुम्ही त्यामध्ये सांगितलं का की जो आपला लावण्याचा आकडा होता तर त्यापेक्षा 2 पटीनं प्रतिसाद जास्त भेटत आहे। तर त्यामध्ये स्थानिक खूप इथे सगळे स्थानिक ग्रुप्स आहे, डॉक्टरचा ग्रुप आहे, लेडीजच्या कॉलेजेस आहे, सरपंच आहे, इतका ग्रुप आहे, हा सगळं येऊन साथमध्ये मिळून सगळं काम करतो। म्हणजे जेवढं GVT किंवा आपल्याकडून जे काही चालू आहे तर या उपक्रमाला आपण ज्या पद्धतीने हाताळत आहेत तर यापेक्षा प्रतिसाद जनतेमधून जास्त मिळतो। खूप जास्त मी एक्सपेक्ट नाही केलं होतं एवढा प्रतिसाद मिळणार, आणि सगळं बघा ना, सगळे येऊन गेलेलं आहे, असं नाही की तोंडाने प्रतिसाद देतात, खरं येऊन जमिनीवर काम करतो। हे सगळं मिळूनच हे सगळं बदलाव होणार आहे। ठीक आहे, आपण पाहतात स्वराज्य मीडिया शिरसाळ।